तर महाराष्ट्राच्या राजकारणात हनुमान चालीसा पठणावरून झालेला जुना वाद आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलाय। नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे आता पुन्हा आमने-सामने आलेत। राजकीय संघर्षानंतर आता हनुमान चालीसा विरुद्ध रामरक्षा असा संघर्ष पाहायला मिळतोय। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यामुळे माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती। आता याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धार्मिक विरुद्ध राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावती येथील प्रसिद्ध हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत। दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे नागपूर आणि अमरावतीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे। दरम्यान हनुमान गढी इथे भव्य तयारी करण्यात आली आहे। तर अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपच्या या आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी। नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। अमरावतीमध्ये त्याला प्रत्युत्तरमधून राजकमल चौकामध्ये दुपारी 12:30 वाजता आमदार प्रवीण पोटे भाजप प्रवक्ते शिवराय कुळू यांच्या नेतृत्वामध्ये हनुमान चालीसाचं पठण करण्यात येणार आहे। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहे। अमरावतीमध्ये दोन प्रत्युत्तर होत आहे, एक नवनीत राणा हनुमानगडीवर हनुमान चालीसा म्हणणार आणि तुम्ही पण इथे म्हणणार आहात। नाही, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे। भारतीय जनता पार्टीने ठरवलेला कार्यक्रम आहे आणि दुसरा भाग असा आहे की भरवस्तीत राजकमल चौकामध्ये हा कार्यक्रम होतो आहे। त्यामुळे दोन कार्यक्रम होत असतील, मोठं शहर आहे, दोन ठिकाणी कार्यक्रम झाले तर चांगली गोष्ट आहे। त्यामध्ये काही म्हणजे कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही। कसं पाहता आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या बालेकिल्ल्यात येऊन रामरक्षा आंदोलन करताय? नाही, असं आहे, त्यांना निमंत्रण सुद्धा दिलंय। खरे रामभक्त देवेंद्रजीच आहे। ज्यावेळी बाबरी ढाचा पडला आणि ज्यावेळी कारसेवा करण्याची वेळ होती तेव्हा देवेंद्रजी स्वतः त्या टीममध्ये सामील होते। लाखो रामभक्तांमध्ये ते एक होते। ते काही घरी बसून टी व्ही पाहत नव्हते। आपल्या लाडात वाढलेला राजकुमार आणि घरी बसून टी व्ही पाहून राहिला अशी त्यांची स्थिती नव्हती। ते प्रत्यक्ष मेहनतीमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता। भाग एक। भाग दोन, ज्या रामाची तुम्ही आराधना करायला निघाला तो राम पितृवचनी होता। पितृंचं वचन त्या वडिलांना दिलेल्या वचनाचं पालन त्यांनी केलं। तुम्ही वडिलांनी दिलेलं हिंदुत्व सोडलं का राम तुम्हाला कसं पावणार आहे? आणि दुसरा भाग असा आहे की रामरक्षा नीट म्हणता आली पाहिजे। थोड्याच वेळात राजकमल चौकामध्ये भाजपकडून उद्धव ठाकरे यांचा जो रामरक्षा आंदोलन त्याला प्रत्युत्तर सुद्धा देण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।